आजच्या भागात आपण राजकीय टेन्शन्सचं विश्लेषण करणार आहोत। बरं, राजकीय टेन्शन फक्त नेत्यांनाच नाही तर कार्यकर्त्यांनाही आहे, इच्छुकांनाही आहे आणि पक्षप्रमुखांनाही आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, फक्त महायुतीतच नाही तर महाविकास आघाडीतही ते तेवढंच आहे। सुरुवात करूयात मवियातील टेन्शननं। गेल्या 48 तासांमध्ये मवियात काय घडलं तर इथे टेन्शन तर आहेच, पण टशन सुद्धा सुरू आहे। 3 दिवसांमध्ये 3 वेळा काँग्रेस, राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार आणि शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 3 वेळा एकत्र आणि 3 वेळा स्वतंत्र अशा बैठका झाल्यात। अर्थात त्यात जागा वाटपांचीच चर्चा झाली, पण एकीकडे एकत्रच राहणार, एकत्रितपणेच निवडणूक लढवणार अशा चर्चा आहेत, तर दुसरीकडे मात्र शिवसेना ठाकरे गट विरुद्ध काँग्रेस असा एक संघर्षही पेटलाय। कसा तेही सांगते। मुख्यमंत्री पदावरून उद्धव ठाकरेंचे खासदार संजय राऊतांनी स्वभावाच्या विरोधात जात मवाळ भूमिका घेतली होती काल, तर त्यावर काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरातांनी सुद्धा आपल्या स्वभावाच्या विरोधातच जात आक्रमक भूमिका घेतली। बस, जसं काँग्रेसनं मुख्यमंत्री पदावर दावा सांगितला तसं राऊतांनी म्यान केलेली तलवार पुन्हा उपसली आणि काँग्रेसला सुनावलं। बरं, गोष्ट इथंच थांबली नाही तर नहले पे दहला मारत काँग्रेस नेत्यांनीही आक्रमकता दाखवली। पण प्रकरण हाताबाहेर जाण्याआधीच संजय राऊत आणि काँग्रेस नेत्यांनी कशी भूमिका शांत केली हे सगळं आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये पाहणार आहोत। मात्र सुरुवात करूयात संजय राऊतांच्या आजच्या पहिल्या वक्तव्यानं। आत्मविश्वास महाविकास आघाडीचाच वाढलेला आहे ना। तो लोकसभेचा आत्मविश्वास होता, विधानसभेचा आत्मविश्वासासाठी परत आपल्याला काम करावं लागेल आणि त्यासाठी तिन्ही पक्षांनी एकत्र राहावं लागेल। आत्मविश्वास वाढला म्हणून काय ते एकटे लढणार नाहीत ना। 3 पक्ष एकत्र आल्याशिवाय आत्मविश्वास कसा वाढेल? स्वतः रमेश चेन्नीथला यांचं असं म्हणणं आहे की महाविकास आघाडीमध्ये लहान भाऊ, मोठा भाऊ वगैरे 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 हे कोणी नाही। काँग्रेस पक्षाला लोकसभेत 3 जागा जास्त मिळालेल्या आहेत, पण त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे त्यांच्या जागा वाढण्यात शिवसेनेचं योगदान किती आहे हे त्यांनी अभ्यास केला। कोणाला अशी खुमखुमी असेल, लहान भाऊ, मोठा भाऊ, मधला भाऊ, धाकटा भाऊ, तर मग महाराष्ट्रामध्ये काय चित्र आहे हे भविष्यात कळेल। काँग्रेसला खोचक टोला आणि आक्रमक इशारा। शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांच्या याच सडेतोड वक्तव्यावर आम्ही तुम्हाला आज प्रश्न विचारला होता। तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला आणि आजचा आपला प्रश्न बघूया। ठाकरेंच्या शिवसेनेमुळे लोकसभेत काँग्रेसच्या जागा वाढल्या, संजय राऊतांचा हा दावा पटतो का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही। परत आक्रमक झालेले संजय राऊत, उद्धव सेनेमुळे काँग्रेस जागा जिंकली हे वक्तव्य काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेंच्या जिव्हारी लागणारच। नाना पटोले सुद्धा सावध पवित्रा घेण्याचा प्रयत्न करत असले तरी त्यांचा मूळ स्वभाव आली अंगावर तर घे शिंगावर आहे, त्यामुळे ते संजय राऊतांना उत्तर तर देणारच। पण काल ज्यांनी मुख्यमंत्री पद पक्षासाठी मागितले आणि हे वादळ उठवलं त्या बाळासाहेब थोरातांनी मात्र आज सारवासारवही केली। बघूयात। संजय राऊतांचं फार काही तुम्ही ऐकत नको का? अरे काहीच बात नाही आमचा, पण संजय राऊतांचं तुम्ही फार काही ऐकू नका। मी आघाडी आहोत, एक मतानं काय करायचं ते निर्णय घेऊ। जागा सर्वांच्या एकामेकामुळं आम्ही यशस्वी झालं हे खरं आहे। मी शब्द काय वापरला होता की महाविकास आघाडी हा शब्द वापरला ना, काँग्रेसचा महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होईल असंच मी म्हटलं होतं। त्याच्यामध्ये काही वावगं नाही। प्रत्येकाचा अधिकार आहे की आग्रही राहण्याचा, आपल्यासाठी जर विजयी जागा होणार असेल तर सोडून घ्यायचा अधिकार हा प्रत्येकाचा असतो। ही चर्चा आहे, वाद नाही।
महाविकास आघाडीमध्ये वाद आणि त्या वादात संजय राऊत असले की भाजप नेत्यांकडून आरोप होणारच. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी काँग्रेसवरून उद्धव ठाकरेंना टोला हाणला, तर आमदार नितेश राणेंनी राऊतांना सुनावलं. काँग्रेस पार्टी किती बेईमान आहे असं उद्धवजीला कळलं असेल, पुन्हा कळेल. खरं तर ही लढाई मुख्यमंत्र्याची आहे आणि याच्यातला हाच फरक आहे, मूलभूत फरक आहे. महाविकास आघाडी मुख्यमंत्र्याकरता भांडतो आहे. आम्ही डबल इंजिन सरकार, केंद्र आणि राज्य सरकार, महायुती सरकार आणून 14 कोटी जनतेचं भलं करण्याकरता काम करतोय. हा फरक आहे, मूलभूत फरक आहे. उद्धवजींना तर त्या ठिकाणी आता कळेल पुढच्या काळामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी कधी उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री होऊ देणार नाही. काही केलं तरी मुख्यमंत्री होऊ देणार नाही. काँग्रेस राष्ट्रवादीला जेवढा वापर करायचा होता तेवढा वापर केला उद्धव ठाकरेचा. आता काँग्रेस पार्टी कधी उद्धवजींना मुख्यमंत्री करणार नाही. महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावर काँग्रेसने दावा केलेला आहे आणि त्यावर बोलत असताना संजय राजाराम राऊत ह्याला अचानक लोकसभेमध्ये काँग्रेसला 2च जास्त मिळाले, सक्का भाऊ, लहान भाऊ, उंच भाऊ, हे सगळे गोष्टी अचानक त्याला आठवलेल्या आहेत. पण मुळामध्ये महाविकास आघाडीमध्ये उबाटा हे सावत्र भाऊची भूमिका निभावत आहेत. दिल्लीभर मुजरा करून पण उद्धव ठाकरेला काही मुख्यमंत्री पदाचा चॉकलेट हातात कोण द्यायला तयार नाही आहे. किती हाणा पण वाघ म्हणा, ही अशी उद्धव ठाकरेची भूमिका हालत झालेली आहे. तुमच्या लायकी एवढंच तोंड उघडलं तर काँग्रेस तुम्हाला काहीतरी तुकडे फेकेल. महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदावरून तर महायुतीत जागांवरून सुप्त संघर्ष सुरू आहे. कालच आपण पाहिलं की महायुतीतले घटक पक्ष आधीच अपेक्षेपेक्षा जास्त जागांवर दावेदारी करू लागले. 2019ला प्रत्येक बाजूला 2च पक्ष होते, आता 3 झाले. तरी महायुतीतील घटक पक्षांना 2019 एवढ्याच किंबहुना जास्तच जागा हव्या आहेत. याच वादावर तोडगा काढण्यासाठी खुद्द अमित शहाच महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. ते महाराष्ट्र भाजपच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर महायुतीच्या प्रमुख नेत्यांसोबत चर्चा देखील करतील. त्यात जागा वाटपाला अंतिम स्वरूप येईल. अमित शहांच्या दौऱ्यात आणखी कोणकोणत्या गोष्टी आहेत सांगतायत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे. 24 तारखेला माननीय अमित भाई विदर्भाची बैठक नागपूरला घेणार आहेत. 24 तारखेला दुपारी संभाजीनगरला एक आमच्या पक्षाची बैठक आहे आणि 25 तारखेला नाशिकला एक बैठक आहे. उत्तर महाराष्ट्र, एक पश्चिम महाराष्ट्राची कोल्हापूरला प्रस्तावित आहे, पण अजून ते अंतिम झाली नाही. त्यामुळे मला असं वाटतं की 24 आणि 25चा अमित भाईचा दौरा या महाराष्ट्राचा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसोबत संवाद असा दौरा आहे. जागा वाटप आणि वाद हे तर ठरलेल्या, पण जसा मुख्यमंत्री पदावरून महाविकास आघाडीत वादाचा विस्तव पेटलेला आहे, तसाच महायुतीतही इतर नाराजीच्या ठिणग्या उडू लागल्यात. रत्नागिरी दौऱ्यावर आलेले केंद्रीय राज्यमंत्री आणि आरपीआय नेते रामदास आठवले यांनी आरपीआयला 10 ते 12 जागा मिळाव्या ही मागणी तर केली आहेच, पण त्याचबरोबर 2 बाबींबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. एक आहे नितेश राणे आणि दुसरी आहे भाजप आणि मुख्यमंत्रीपद. तर दुसरीकडे काल धार्मिक द्वेष वाढवणारी वक्तव्य करणाऱ्या युतीतील बडबोल्यांवर नाराज झालेल्या अजित पवारांनंतर आज त्यांच्या पक्षाचे आमदार सतीश चव्हाणांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं. तसंच नितेश राणेंच्या वक्तव्याची चौकशी करून कठोर कारवाईची मागणी केली आहे. एकूणच महायुतीतही वातावरण सध्या तापलं असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांकडून होणाऱ्या टीकांमुळे हा वाद तापण्याची शक्यता अधिक आहे. आमच्या पक्षाला तेवढी संधी दिली जात नाही आहे, पण आता या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मात्र आरपीआयच्या काही भरमसाठ मागणी नाही.
पण एक 10 ते 12 जागा मिळाव्यात अशा पद्धतीची आपली मागणी आहे. बौद्ध आणि आंबेडकरी मतं मिळवायची असती तरी बहुजन पक्षाला डावलून चालणार नाही. एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांनी BJPच्या कोट्यातून आम्हाला समजू नये. आमचा फायदा तुमच्या उमेदवाराने होणार आहे. सरकार आलं तर आपल्याला 1-2 मंत्रिपदं मिळावी, महामंडळाची पदं मिळावी. 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद मागितलं होतं त्यावेळेला जर कदाचित BJP विचार केला असता आणि मी सांगत होतो की 3 वर्ष मुख्यमंत्रीपद देवेंद्रजी आपण राहा आणि 2 वर्ष मुख्यमंत्रीपद शिवसेनेला द्या, तर तो माझा प्रस्ताव जर ऐकला असता तर हे सगळं घडलं नसतं. उद्धवजी जर आमच्यासोबत राहिले असते तर धनुष्यबाण त्यांच्या हातात राहिलं असतं. त्यांनी मुख्यमंत्रीपद त्यांना 2.5 वर्ष तिकडे मिळालं, शिवसेनेला ते 2.5 वर्ष मिळालं आणि दुसऱ्या शिवसेनेला हे 2.5 वर्ष मिळालं. त्यामुळे 5 वर्ष मुख्यमंत्री शिवसेना राहिलेला आहे. या सर्व राजकीय घडामोडींमध्ये महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा, जागा वाटपाचा घोळ, होणारे दावे यासह विविध विषयांवरून वातावरण तापलंय आणि यावरच आम्ही तुम्हाला प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला आणि परत एकदा पहिले आजचा आपला प्रश्न बघूया. ठाकरेंच्या शिवसेनेमुळे लोकसभेत काँग्रेसच्या जागा वाढल्या, संजय राऊतांचा हा दावा पटतो का? बघूया सोशल मीडियावर काय म्हणतात नेटकर. एक्स वरून भगवान शेळके, 100% राऊतांचा दावा पटतो. काँग्रेसला स्वतःला वाटलं नव्हतं की त्यांच्या एवढ्या जागा येतील. उद्धव ठाकरेंनी जेवढं भाजप आणि मोदींना अंगावर घेतलं ते काँग्रेसच्या एकाही नेत्यानं केलं नाही. यूट्यूबवरून राजेंद्र तरहाळ, भाजपने काँग्रेसमुक्त भारत ठरवलं होतं, फक्त उद्धव ठाकरेंमुळे काँग्रेस जिवंत झाली. यूट्यूबवरूनच विठ्ठल राठोड, ठाकरे सोबत नसते तर काँग्रेसचा सुपडा साफ झाला असता. यूट्यूबवरूनच गुलाब मोरे, काँग्रेसच्या यशात उद्धव ठाकरेंचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. फेसबुकवरून सोनू सांगळे, हो नक्कीच, ठाकरेंच्या चेहऱ्यामुळे काँग्रेसचे खासदार निवडून आले. महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून सुरू असलेली चुरस, होणाऱ्या टीका, वाढणारी नाराजी, जागा वाटपाची स्थिती, महायुतीची रणनीती यासह अनेक विषयांवर बोलण्यासाठी 0 आवरमध्ये उपस्थित आहेत काँग्रेस नेते विश्वजित कदम. विश्वजितजी, 0 आवरमध्ये आपलं स्वागत आहे. खरं तर आजच्या आमच्या 0 आवरच्या प्रश्नापासूनच मी सुरू करते. आम्ही तो सोशल मीडियावर विचारत असतो, पण तोच प्रश्न मी आपल्याला विचारते. आज संजय राऊतांनी म्हटलंय की काँग्रेसच्या जागा या शिवसेनेमुळे वाढल्या. या मताशी आपण सहमत आहात का? आम्ही जनतेला विचारलं होतं, होय किंवा नाही? हा विषय संजय राऊत साहेबांनी जर नुकताच पार पडलेल्या महाराष्ट्रातील आणि देशातील लोकसभेच्या जो काही विजय महाविकास आघाडीला आणि स्वाभाविक आहे महाराष्ट्रातील काँग्रेस पक्ष, शिवसेना किंवा आदरणीय शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीला जो मिळालेला आहे त्याच्या संदर्भात असेल तर माझं स्पष्ट मत आहे की हा महाविकास आघाडीचा विजय आहे. आणि तिथे ज्या पक्षांनी जे उमेदवार दिले त्या पक्षाचे, ते त्या पक्षाचे प्रथम उमेदवार होते आणि दुसरे ते महाविकास आघाडीचे उमेदवार होते. आणि स्वाभाविकरित्या जेव्हा जागा वाटप 48 जागांचं महाराष्ट्रात चालू होतं तेव्हा त्या पक्षांनी ज्या जागा लढल्या महाराष्ट्रातल्या, ते स्वाभाविकरित्या तिथे काहीतरी कार्यकर्त्यांचं संघटन, तिथे काहीतरी अनालिसिस झालेलं असेल म्हणून तिथल्या पक्षाने ती जागा मागितली, ती लढली महाविकास आघाडीतून. तिथे एक चांगला उमेदवार त्या पक्षाचा, महाविकास आघाडीचा म्हणून तो उमेदवार जनतेच्या समोर गेला, लोकांनी त्यांना मतदान दिलं आणि म्हणून निवडून दिलं. आणि म्हणून मी असं म्हणेल की ह्याच्यात दोन्ही गोष्टी आहेत. महाविकास आघाडीचा हा विजय आहेच. दुसरा मुद्दा असा आहे की बऱ्याचदा त्या जिल्ह्यातलं, त्या लोकसभा मतदारसंघाचं राजकीय समितीकरण, उमेदवार आणि त्या पक्षाचं तिथलं असणारं प्राबल्य, या सगळ्या गोष्टींची सांगड घालूनच तिथं विजय असतो. म्हणून हे मी एवढंच म्हणेल की हा महाविकास आघाडीचा विजय आहे, त्यात काही दुमत नाही.
कुठेतरी आपल्याला काय वाटतं, कोणाला जास्त फायदा झाला एकमेकांचा? म्हणजे शिवसेनेमुळे काँग्रेसच्या जागा जास्त आला की काँग्रेसचा फायदा शिवसेनेला झाला? काय काय नक्की झालं? नाही, मी बघा, हे एक अत्यंत सेन्सिटिव्ह आणि कॉन्ट्रोवर्शियल प्रश्न आहे. त्याला मला उत्तर द्यायचं नाही. एवढंच म्हणेल की महाराष्ट्राच्या जनतेने 48 लोकसभेतून 31 जागा महाविकास आघाडीच्या निवडून दिल्या. आता स्ट्राईक रेटचाही प्रश्न असतो की कुणी किती जागा लढल्या आणि कुणाला लोकांमध्ये जनतेतनं जाऊन ह्या जागा लोकसभेच्या निवडणुकीच्या या फडात किती जागा आपल्याला जिंकता आल्या. परंतु 48 मधनं 31 जागा महाविकास आघाडीने जिंकलेल्या आहे, म्हणून महाराष्ट्राच्या जनतेने महाविकास आघाडीला कौल दिलेला आहे. आणि मी सांगितलं, त्याचा पुन्हा उल्लेख करतो, कुणाच्या मदतीने कुठल्या पक्षाला फायदा झाला, कुठल्या पक्षाचे जास्त खासदार निवडून आले, त्याच्यावर आज चर्चा करण्यात अर्थ नाही. मी मगाशी सांगितलं की त्या जिल्ह्याचे सुद्धा लोकसभा मतदारसंघाची राजकीय काही समिलीकरणं असतात आणि त्याच्यामुळे सुद्धा एखादा तिथला पक्षाचा लोकसभेचा उमेदवार हा जर तो उमेदवारही चांगला असेल, तिथल्या पक्षाची, तिथल्या स्थानिक नेत्यांची, कार्यकर्त्यांची ताकद असेल, तर तो स्वाभाविकरित्या तो उमेदवार निवडून येतो. पण हे थोडंसं समिलीकरण बदलत असतात आणि मला वाटतं त्या समिलीकरणावर आज बोलण्यात अर्थ नाही. लोकसभाचे निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्या निकाल पाहिलेले आहेत, महाराष्ट्राने पाहिलेले आहेत, महायुतीच्या नेत्यांनी पाहिलेत. म्हणून मला असं वाटतं की त्याच्यावर आज चर्चा करण्यात अर्थ नाही की कुणाला त्याचा जास्त फायदा झाला आणि कुणाचा कमी फायदा झाला. विश्वजितजी, आम्ही गेल्या 2-3 दिवसापासून पाहतोय, म्हणजे खरं तर मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असावा हे तर खरं बऱ्याच काळापासून सुरू आहे. खास शिवसेनेचे काही नेते मंडळी त्याबद्दल बोलत आलेले आहेत, ओपन बोलत आले आहेत. त्यांचा पक्ष आहे, त्यांना त्यांचा मुख्यमंत्री हवा असावा असं वाटत असेलही, त्यातही काही खरं तर गैर नाही. मात्र या गेल्या 2-3 दिवसात आता मुख्यमंत्री पदाला घेऊन थोडंसं काहीतरी महाविकास आघाडी धुमसतंय असं वाटतंय. शरदचंद्र पवार पक्ष मात्र हा अगदी वेगळा आहे, त्यांनी दावाच कधी केलेला नाहीये. पण आता काँग्रेसची नेते एकीकडे आणि दुसरीकडे शिवसेना यांच्यात कुठेतरी मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच आजच सुरू झाली असं दिसतंय. नाही, तसं नाहीये. बघा, पहिलं मुळात निवडणूक अजून व्हायची आहे. निवडणुकीच्या आधी जागा वाटप करायची आहे. जागा वाटप पक्षांमध्ये झाल्यानंतर जे काही मित्र पक्ष आहेत त्यांनाही सोबत घ्यायचं आहे आणि मग त्या पक्षातील त्या विधानसभा मतदारसंघातील उमेदवार निश्चित करायचे आहेत. निवडणुकीच्या आधी 2 महत्वाचे टप्पे आम्हाला पार पाडायचे. हे टप्पे पार पडल्यानंतर निवडणूक होईल. जनता, महाराष्ट्राचे लोक, हे मतदार हे त्यांचा कौल देतील. कौल दिल्यानंतर ज्या म्हणजे आम्हाला तर खात्री आहे, विश्वास आहे आणि निश्चित स्वरूपात आम्ही स्वाभिमानाने महाराष्ट्राच्या लोकांच्या समोर, जनतेच्या समोर जाऊ की लोकांकडून, महाराष्ट्राच्या जनतेकडून महाविकास आघाडीला आशीर्वाद मिळेल, साथ मिळेल. सत्ता आली तर हा जो विषय आहे मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण, हे मला वाटतं राज्यातले तिन्ही पक्षातले ज्येष्ठ नेतेगण आणि दिल्लीतले काँग्रेस पक्षातले नेतेगण हे योग्य वेळेस योग्य पद्धतीने निर्णय घेतील, चर्चेतनं निर्णय घेतील असं मला वाटतं. त्याच्यावर आज चर्चा करण्याची आवश्यकताच नाहीये. आवश्यकता नाही, पण ती होते का? तरीही होते का? नाही, बघा, जरी होत असली तरी स्वाभाविकरित्या कधी कधी त्या पक्षातले कार्यकर्ते ह्या कार्यकर्त्यांच्या सुद्धा भावना मांडत असतात. पण ते शेवटी त्या पक्षातल्या त्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत, त्या काय महाराष्ट्रातल्या जनतेच्या भावना असू शकत नाही. आणि म्हणून परिस्थिती कशी उद्भवते त्या परिस्थितीवर मी म्हणल्याप्रमाणे ह्यापूर्वी सुद्धा महाराष्ट्रामध्ये अनेक पक्षांनी एकत्रित येऊन महाराष्ट्राचं सरकार स्थापन केलेलं आहे आणि त्यामध्ये मुख्यमंत्री राहिलेत, मुख्यमंत्री बदलले गेलेले आहेत. अशा अनेक घटना मागच्या 30 वर्षाच्या इतिहासामध्ये घडलेल्या आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की निवडणुकीच्या नंतर परिस्थिती काय उद्भवते ह्यावर निर्णय घेण्याचे म्हणजे आदरणीय राहुलजी गांधी आहेत, आदरणीय खरगे साहेब आहेत, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आहेत, आदरणीय उद्धव साहेब आहेत, ही सगळे नेते मंडळी एकमेकांना विश्वासात घेऊन योग्य वेळेस योग्य पद्धतीने निर्णय घेतील. सध्या जे महायुतीमध्ये होतंय त्याला आपण कसं बघता? म्हणजे खरं आपल्याला तरुण नेता म्हटलं जातं, मात्र अनेक म्हणजे आता अनेक दशकं म्हटली पाहिजे, एक
2 दशकं तरी आपण राजकारणात आहातच आणि त्यामुळे राजकारण आपण फार जवळून स्वतः बघितलेलं आहे. सध्या पश्चिम महाराष्ट्रात जे काही होत आहे, दादा जिथं आहेत, दादा ज्या पद्धतीची भूमिका 2-3 दिवसापासून घेतात आहेत, तिथं नितेश राणे किंवा इतर बडबोले जे आहेत महायुतीत, आपण या सगळ्याला कसं बघता? ही सध्या जे महायुतीत चालू आहे, एक तर महाराष्ट्रातला एक नागरिक म्हणून, एक राजकीय चळवळीतला कार्यकर्ता म्हणून जो पुरोगामी महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये सध्या जे महायुतीत आणि सत्ताधारी पक्षाचे जे सरकार आहे त्याच्यात जे चालले ते काही चांगलं नाही. ते महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला, परंपरेला शोभणारं नक्कीच. एक मंत्री उठतात, दुसऱ्या आमदाराला शिवीगाळ करतात, एक आमदार उठतो, विद्यमान मंत्र्याला शिवीगाळ करतो, दिवसाखोर पोलीस स्टेशन मध्ये एक आमदार एका दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्याला गोळीबार करतो, एक आमदार उठतो तर एका जाती धर्माला वेगळ्या पद्धतीने अवहेलना करतो. म्हणजे हे महाराष्ट्राने खरं पाहिलं नाहीये. परंतु आज माझं असं स्पष्ट मत आहे की महायुतीतल्या नेत्यांना आज त्यांच्या अंडर काही कंट्रोल राहिलेलं नाही. त्यांच्या आमदारांचा कंट्रोल नाही, प्रशासनाचा कंट्रोल राहिलेला नाहीये आणि म्हणून आता ही म्हणजे भीती राहिलेली नाहीये, एक शिस्त राहिलेली नाही. ती शिस्त लागते ती एखाद्या पक्षामध्ये आपण जेव्हा काम करतो त्या पक्षाच्या विचारधारेची शिस्त असते. त्या आपण लोकप्रतिनिधी आहोत, सरकार म्हणून आपली जबाबदारी आहे आणि महाराष्ट्राला आपण प्रतिनिधित्व करतो, आपण एखाद्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो. परंतु आज आपण बघतोय ज्या पद्धतीने सत्ताधारी पक्षातले आमदार म्हणजे बेफिकर बेजबाबदार होऊन म्हणजे वाटेल तसे आज भाषणामध्ये उघडपणे बोलतात. नुकत्याच एका आमदारांनी दादांनी घेतलेल्या भूमिकेकडे आपण कसं बघता? अजित दादांची आजची भूमिका आपल्याला कशी वाटते? बघा, ते त्यांची भूमिका काय आहे, कशासाठी आहे, त्यांचं नेमकं मनात काय चाललंय ते त्यांचं त्यांना माहिती. ते ज्येष्ठ नेते, त्यांनी 30-35 वर्ष महाराष्ट्रात काम केलेलं आहे. परंतु कुठेतरी महायुतीमध्ये निश्चितपणे त्यांच्यातही काहीतरी मोठी धुसफूस आहे. त्यांच्यामध्येही काहीतरी कुठेतरी सत्ता संघर्ष आम्हाला जाणवतो. कुठेतरी असं जाणवतं की महायुतीतल्या काही नेत्यांना महत्वाच्या निर्णयांमध्ये विश्वासात घेतलं जातं, काही नेत्यांना माहित पण नसतं राज्य शासनाचा कुठला जी आर निघाला, कधी निघाला, कशासाठी निघाला, काहीच त्यांना माहित नसतं. मोठमोठ्या नेत्यांना सुद्धा अशा पद्धतीचं जे काय वातावरण जे सरकारमध्ये चालू आहे, जे ते महायुतीतल्या पक्षांमध्ये चालू आहे, आपण बघतोय. आज कुणाचा, मी पुन्हा सांगतो, कुणाचं कुणाला काही शिस्त राहिली नाही, कंट्रोल नाही. कोण काय बोलतं, कोण काय करतं, असं बेताल वक्तव्य सुद्धा आज चुकीच्या पद्धतीने केली जातात. आणि म्हणून मला असं वाटतं दादा सुद्धा काय त्यांच्या मनात काय ते त्यांचं त्यांना माहित. हे बोलणं योग्य नाही, ते ज्येष्ठ आहेत. परंतु ते ठीक आहे, तो महायुतीतला अंतर्गत प्रश्न. एकंदरीत असं आहे की एक अलीकडच्या राजकारणात एक नवीन टर्म कॉइन झाली आहे आणि ती तुम्हाला ॲट्रिब्यूट केल्या जाते. म्हणजे तुमच्यामुळे तो नवीन शब्द राजकारणात आला आहे, त्याला म्हणतात सांगली पॅटर्न. आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये हा जो सांगली पॅटर्न आहे, हा सांगली पॅटर्न अनेक ठिकाणी पाहायला मिळेल. हे सध्याच्या तुमच्या पक्षात जे सुरू आहे त्यामुळे आपल्याला वाटतंय का? नाही बघा, सांगली लोकसभेच्या जागेवरून जे काही महाभारत, रामायण जे काही घडलं हे सांगलीच्या जनतेला माहित आहे, महाराष्ट्राच्या लोकांना माहित आहे, महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना माहित आहे. जे घडलं ते घडलं. आता त्याच्यावर मी पुन्हा त्या गोष्टीचा, त्या प्रसंगाचा उल्लेख करणार नाही. आणि तो शेवटी सांगलीच्या सर्वसामान्य लोकांचा, मतदारांचा कौल होता. आणि आम्ही एक महाविकास आघाडीसाठी, इंडिया अलायन्ससाठी लोकसभेचा खासदार आम्ही सगळ्यांनी निवडून दिला आणि तो या ठिकाणी आज इंडिया अलायन्स मध्ये महाविकास आघाडीचा सहयोगी सदस्य म्हणून आमचे सांगली लोकसभेचे खासदार काम करत आहे. आणि म्हणून सांगली पॅटर्न हा एक अत्यंत अशी एक अद्भुत अशी दुर्दैवाने आमच्यावर आलेली एक परिस्थिती होती. पण ठीक आहे, मी पुन्हा सांगतो, त्याच्यावर मला बोलायचं नाहीये. आज महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळे येणाऱ्या विधानसभेत ताकदीने समोर जातोय. सांगली पॅटर्न हा काही प्रत्येक ठिकाणी यशस्वी होऊ शकत नाही आणि त्याचा असा चुकीचा वापर पण त्या सांगली पॅटर्नचा कोणी महाराष्ट्राच्या येणाऱ्या विधानसभेत करू नये असं माझं नम्रपणे आव्हान आहे. कारण महाविकास आघाडी म्हणून आपल्याला सर्वांना एकसंघपणे महाराष्ट्राच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या लोकांच्या हितासाठी, संविधान वाचवण्यासाठी, लोकतंत्र वाचवण्यासाठी आम्हाला महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढायचं आहे. आणि म्हणून ती एक अद्भुत अशी परिस्थिती होती, झाली, घडली, इतिहास जमा. आता येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही सगळेजण या ठिकाणी
ताकदीने एकत्रितपणे तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते नेते लढणार. विश्वजितजी, आपले खूप खूप धन्यवाद. आपण 0 आवरमध्ये आलात, वेळ काढलात. मला माहिती आहे आपण बैठकांमध्ये बिझी आहात, मात्र आपण वेळ काढलात. परत एकदा थँक्यू. महाविकास आघाडीमधल्या अंतर्गत टेन्शनवर आम्ही विचारलेल्या प्रश्नावर जनतेनं दिलेला कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला आणि आजचा प्रश्न परत एकदा बघूया. आजचा आपला प्रश्न होता, ठाकरेंच्या शिवसेनेमुळे लोकसभेत काँग्रेसच्या जागा वाढल्या. संजय राऊतांचा हा दावा पटतो का? 82,000 एकूण मतं आहेत युट्यूबवर. 80% म्हणणं आहे होय, फक्त 20% म्हणतात आहेत नाही. इंस्टाग्रामवर एकूण 1,500 मतं. %75 म्हणतात आहे होय, 25% नाही. फेसबुकवर 63% म्हणतात आहे होय, 37% म्हणतात आहे नाही. बघूया एक्सचा कौल. एकूण 70% म्हणतात आहे होय, 31% म्हणतात आहे नाही. सत्तेचा खेळ मोठा रंजक आहे. त्यातला खेळ आकड्यांचा आहे आणि हाच खेळ युती आघाड्यांच्या राजकारणात जिंकणं जरा जास्त आव्हानात्मक होतं. आता महाराष्ट्राचंच बघा ना, इथं आज घडीला एका पक्षाचं बहुमताचं सरकार येणं जरा कठीण आहे. गेल्या 30 वर्षांची आकडेवारी पाहिली तर लक्षात येईल की राज्यात एका पक्षाचं सरकार बनणं किती कठीण आहे. आणि आजची राज्याची राजकीय स्थिती पाहिली तर ते आणखी जास्त कठीण आहे, आव्हानात्मक आहे. म्हणूनच की काय, सत्तेत बसण्यासाठी म्हणा की सत्ता टिकवण्यासाठी राजकीय पक्षांनी केलेल्या सगळ्याच तडजोडी महाराष्ट्रानं गेल्या 5 वर्षांमध्ये पाहिल्या. आता ही सगळा खेळ ज्या खुर्चीसाठी सुरू आहे, त्या खुर्चीत बसण्यासाठी कमीत कमी 6 दावेदार आहेत. जिसकी लाठी उसकी भैंस, हेच सध्याचं राजकीय खेळाचं सत्य आहे. लोकशाहीत हीच लाठी म्हणजे सोबत असलेल्या लोकप्रतिनिधींची संख्या. ही संख्या जितकी जास्त, सत्तेत बसण्याची शक्यताही तितकीच जास्त आणि प्रमुख पदावर दावेदारीही तेवढीच मजबूत. मात्र सत्तेसाठी वेगवेगळ्या विचारधारेचे पक्ष एकत्र आले तरी एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी सोडणंही शक्य होत नाही. काँग्रेसनं उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्यावर निवडणूक लढण्याचं टाळणं, ठाकरेंमुळे काँग्रेसच्या जागा वाढल्या असं संजय राऊत यांनी काँग्रेसला बोलणं, हा त्या खेळाचाच एक भाग आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.